तुम्हाला असं वाटत असेल की मी का हसतोय, कारण मी बॅलन्स करतोय, कारण इकडे कोणीच हसत नाही, फार आनंद नाही कोणाला होत, त्यामुळे मीच ठरवलं की आपणच हसू, अख्ख्या एपिसोडवर हास्य असं दरवून टाकू. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची, म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी टोकन्स काढायचे आहेत, कारण भाग्यवान स्पर्धक निवडायचे आहेत, जी मला साक्षी 3 टोकन्स काढून देणार आहे. एक काम कर, एक एक करून 3 टोकन्स काढून दे माझ्या हातात, डोळे मिटून दे. अजून एक दे, अजून एक दे. ओके, 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपली दुसरी फेरी. सुपर मार्केट पहिला क्रमांक आहे 75. दुसरा क्रमांक आहे 97. आणि तिसरा क्रमांक आहे 52. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खेळ तर सुरू करायचे पण मारायचे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ विजयंती मेन मेटकरी. तुम्ही काय करता? मी MA BEd केलं पण सध्या गृहिणीच आहे. MA BEd? मी एवढी लेटर वाचली पण नव्हती कधी. इतकं शिकताय विश्राम बागेत सगळे, का शिकताय इतकं? का शिकताय? आता का शिकताय, कारण का शिकताय सांगा. पुढे काय करणार तुम्ही? काय शिक्षिका व्हायचंय. शिक्षिका व्हायचंय तुम्हाला? खूप छान. आधीपासून लहानपणापासून व्हायचं होतं आवड शिक्षिका? आहे, लहानपणापासून आवड आहे. शिकवायची आवड आहे शिकवायची आवड. का शिक्षा करायची आवड आहे? नाही नाही, शिकवायची आवड आहे. मग कुठे शिकवणार तुम्ही शिक्षिका झाल्यावर? माध्यमिक हायस्कूलला. इकडेच इकडे विश्राम बागेत? मिळेल इथे जवळच आसपास. मिळेल? कॉन्फिडंट आहात तुम्ही? आता बघायचं, ट्राय तर चालू आहे. शाळेत सेटिंग झाली ऑलरेडी? नाही नाही, शाळेने लगेच इकडे पास झाला की इकडे ऍडमिशन असं सांगितलंय? नाही नाही, तसं काही नाही. पण मिळेल तुम्हाला. हा. आणि बाकी तुम्ही काय शॉपिंग वगैरे करता, काय करता विश्राम बागेत? नेहमीच किराणा वगैरे, काही खरेदी, कपडे वगैरे दुकानं आहेत. आणि बस. काय काय झालंय काय तुम्हाला? शिक्षिका होणार आहात तुम्ही? मला ओरडलं पाहिजे की नाही? म्हणजे ओरडलं पाहिजे की नाही मुलांना शिकवता शिकवता? पण अजून त्याचं गेल्यानंतर मी ओरडणार ना मुलांना शाळेत. अच्छा, आणि ठरवलेलं आहे की एकदा शिक्षिका झाले की मी ओरडणार, आत्ता नाही ओरडणार. बरं ठीक आहे. या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तर आम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी सांगितलं. तुम्ही काय करता सांगा, तुमच्याविषयी सांगा. माझं स्वतःची लेडीज शॉपी आहे. म्हणजे काय आहे? लेडीज शॉपी म्हणजे अगदी छोटा एखादा मॉल जो मोठ्या प्रमाणात असतो, मी छोट्या प्रमाणात केलेला आहे. माझ्या शॉपीमध्ये कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधन, सिजनेबल आयटम, रेडीमेड साड्या, ह्या सर्व व्हरायटी म्हणजे माझ्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. महिला विशेष फक्त? हां, महिला विशेष असतं. मग त्याची खरेदी वगैरे तुमची चालू असते सतत? चालू असते. आणि बाकी तुमची काय आवड निवड आहे? माझी आवड निवड म्हणजे मी एका आध्यात्मिक मार्गामध्ये जे 11 विभाग तिथे चालवले जातात त्यातील मी आपल्या सांगली जिल्ह्याची जिल्हा प्रतिनिधी म्हणून बालसंस्कार विभागाची जिल्हा प्रतिनिधी प्रमुख आहे. हो. मग लहान मुलांना संस्कार असतात तसं? संस्काराचे धडे कसे करायचे, जे बाहेरचं वातावरण आहे पाश्चात्य संस्कृतीचं वगैरे, हे या मुलांवरती वाईट संस्कार बहुतेक होतात, मुलं वाया जातात. तर ते तसं होऊ नये म्हणून लहानपणापासूनच त्या मुलांना योग्य संस्कार करायचे. हो, माझ्यावर अर्थात करण्याची गरज नाहीच आहे संस्कार. सगळ्यांना माहिती आहे मी कसा आहे, त्यामुळे माझ्यावर संस्कार करायची गरज नाही गेली त्या प्रकारचे. हो की नाही? बर, बाकी खरेदी वगैरे चालू आहे ना तुमची पण? हा. या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. हॅलो. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्वेता मनोळी. तुम्ही काय करता? मी आता सध्या MCOM करते. MCOM? इथे ही भरघोस शिक्षण. बर, आणि तुमचे काय पुढचे काय प्लॅन्स आहेत मला सांगा. प्लॅन्स म्हणजे जॉब वगैरे करीन. जॉब वगैरे? आणि बाकी काय केलेत तुम्ही MCOM व्यतिरिक्त? बाकी मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे. हो. इथे एकंदरीत खूप शिक्षण आणि महिलांसाठी काही विशेष कार्यक्रम असं आहे सगळं? हा, आता महिलांसाठी आवश्यकच आहे ना ते. का आवश्यक आहे महिलांसाठी? आवश्यक, महिला स्वतःची फोर्स हे उभा राहायला पाहिजेत ना आता. महिलांची फोर्स उभी करायची तुम्हाला? हा, करेक्ट, ते पण करणार ना. महिलांची फोर्स जरा सांगा, महिलांच्या फोर्स विषयी सांगा, काय म्हणणं आहे तुमच्या बोलण्यातला फोर्स घालवू नका, कारण आपल्याला महिलांची फोर्स उभी करायची. सांगा पटकन. फोर्स म्हणजे महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. मग तुम्ही कोणाच्या पायावर उभे आहात? आहेच, पण स्वतः असं काहीतरी कमवावं. मी असं म्हणतात स्वतःच्या पायावर उभं राहावं, तसं स्वतःच कमवावं. हा, स्वतःच असं काहीतरी कमवावं. हो, पण पुरुषांची पण फोर्स काढू किंवा आपण ना, काढायची की मग पुरुषांबरोबर महिलांना पण प्रत्येक गोष्टीत हे पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीत पाहिजे, बरोबर आहे. पण आता इथे पुरुष येऊ शकतील का?
आता आले नाही त्याला कोण काय कर म्हणूनच महिलांच्या फोर्सची काही गरज नाही, महिला व्यवस्थित स्वावलंबी असतात. तसं काय नसते. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा ना. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, प्रत्येकाची खरेदी करायची पद्धत वेगळी, हो की नाही, प्रत्येकाचा स्पीड वेगळा खरेदी करायचा. हा, त्यामुळे या राऊंडसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. मी तुम्हाला काही वस्तू देणार, 1 मिनिटाच्या आत तुम्हाला त्या वस्तू खरेदी करायच्या. त्याबरोबर मी एक बजेट पण देणार. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढीच किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 903 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी वेळ सुरू होते आता 3:30. चला सुरू करा. ओके, 3:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. खरेदीची किंमत माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. विजयंती ताईंनी खरेदी केली 570 रुपयांची, कल्पना ताईंनी खरेदी केली 293 रुपयाची आणि श्वेताने खरेदी केली 829 रुपयाची. त्यामुळे विजेती आहे श्वेता. ठीक आहे तुझी खरेदी. ब्रेक नंतर 3:30 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. अंदाजे कितीची विजेती प्रियांका आणि सुपर मार्केटची विजेती श्वेता खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे, त्यासाठी चावे निवडायचे आहेत. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणारा खेळ एकदम सोपा आहे. इथे 2 रखुमाई उभे आहेत, त्यांच्या पायाखाली एक विट आहे, इकडे 2 विट आहेत. करायचं एवढंच, ह्याच्यातली एक विट घ्यायची, समोर ठेवायची, त्याच्यावर जायचं, मागची विट उचलून त्याच्या पुढे ठेवायची, अशी राऊंड कंप्लीट करत जायचं. 1 मिनिटाच्या ज्या जास्त राऊंड कंप्लीट करतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होते आता 3:30. खेळ झाला, निकाल आपल्या समोर आहे. श्वेताला आधीच वीट आला, त्यामुळे राऊंड कंप्लीट व्हायच्या आत तिचा पाय खाली टेकला, त्यामुळे प्रियांका ठरली विजेती आणि ज्यामुळे प्रियांकाला संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? प्रियांकाला संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. तिला विचारूया कुठली चावी? हिरवी. कॉन्फिडंट आहेस? हो. हिरवी वाटते? ओके, येऊन टाक. प्रियांकाने निवडली हिरवी चावी, त्यामुळे श्वेताला मिळते लाल चावी. ठीक आहे, बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. श्वेता ठरली उपविजेती, जिला मिळालेल्या आहेत मोहरी. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय? हो. तडतडायला नाही होते आतून? नाही होते. आता होईल? नाही होणार. नाही होणार? का नाही होणार? कारण मी नाही तर माझी मैत्रीण तर विजेती झाली ना. मैत्रीण तर विजेती झाली. तिच्या घरी कधीतरी गरम पाणी अंघोळ करायला जाऊ शकतो की हो, चालेल ना. हो, भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेती ठरली प्रियांका, जिला मिळालेला आहे गॅस गिझर. बोला कसं वाटतंय सांग. मस्त वाटते, खूप आनंद झाला. मस्त वाटतं, एकदम थंड वाटतंय. नाही आता गरम वाटते. गरमच वाटलं पाहिजे. आणि बाकी आनंद झाला एकदम? हो. ते तुझ्या डोळ्यात दिसतच आहे आम्हाला. आनंदात सुरू आहेत ना? नाही दुःखात सुरू आहेत? नाही, काहीच नाही, काहीच नाही आहे, फक्त आनंद आहे. फक्त आनंद आहे. ओके, सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला पक्षी आहे रूपसुंदर गहिरा ज्याच्या शेपटीवर चमकतात रुपे आणि मोहरा? तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. सौ मोहिनी कुलकर्णी. उत्तर काय आहे? मोर. उत्तर आहे मोर, जे बरोबर उत्तर आहे. हे घ्या.